मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या रुग्णाच्या 2D इको रिपोर्टमध्ये इजेक्शन फ्रॅक्शन कमी आहे असं नमूद केले जाते, तर त्यावेळेस बऱ्याचदा रुग्ण घाबरून जातात. तर आज आपण एकदम सोप्या भाषेत जाणून घेऊयात की इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे नेमकी काय, आणि जर तुमचं इजेक्शन फ्रॅक्शन कमी असेल तर काय करायला पाहिजे. तर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे तुमचं हृदय प्रत्येक ठोक्याबरोबर शरीराला किती रक्त पुरवतं त्याचं एक मोजमाप. इजेक्शन फ्रॅक्शन नॉर्मली 55 ते 65% इतकं असतं. जर तुमचं इजेक्शन फ्रॅक्शन कमी झालं असेल तर याचा सरळ अर्थ म्हणजे तुमचं हृदयाची पंपिंग ही कमकुवत झालेली आहे. यालाच आपण सायंटिफिक भाषेत हार्ट फेल्युअर असेही म्हणू शकतो. तर ज्यावेळेस EF कमी आहे हा रिपोर्ट दिसतो त्यावेळेस घाबरून जाणे गरजेचे नाहीये. त्यावेळेस आपल्याला तुमचं EF कमी का आहे याचा कारणाचा शोध घेणे गरजेचे असते. तर EF कमी होण्याचे काही प्रमुख कारणे आहेत, ते म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असणे, हृदयाच्या झडपांचे आजार किंवा काही वेळा हृदयाच्या स्नायूंचा आजार, ज्याला आपण कार्डिओमायोपॅथी असे म्हणतो. तर अशा वेळी डॉक्टर तुम्हाला काही तपासण्या सुचवू शकतात, जसे की अँजिओग्राफी करणे किंवा कार्डियाक MRI करणे इत्यादी. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमचं EF कमी का आहे याच्या कारणाचा शोध घेणे आवश्यक आहे. जर ते कारण सापडलं तर त्याचा उपचार करणे हे फार सोपे जाते. त्याशिवाय सध्या प्रगत औषधोपचार पद्धती उपलब्ध झालेली आहे, ज्यामुळे तुमचं इजेक्शन फ्रॅक्शन किंवा हृदयाची पंपिंग वाढवण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते. काही वेळा काही ऑपरेशनची गरज पडते, जसे की अँजिओप्लास्टी करणे किंवा CRT नावाचं एक उपकरण असतं जे हृदयाची पंपिंग वाढवण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर तुमच्या जीवनशैलीत सुद्धा बदल करणे गरजेचे असते, जसे की आहारातील मिठाचे प्रमाण कमी करणे, हृदयनिरोगी सकस आहार घेणे, पाण्याचे प्रमाण कमी करणे इत्यादी. त्यामुळे जर तुमचं इजेक्शन फ्रॅक्शन कमी झालेले आहे तर तो तुमच्या आयुष्याचा अंत आहे असं समजू नका. डॉक्टरांच्या संपर्कात राहा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या आणि उपचार पद्धती स्वीकारा.